जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांना मुजरा करून आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक मानस सचिव कैलासवासी बाबूरावजी घोलप साहेब यांना वंदन करून मी आज माझ्या एका विषयाकडे वळत आहे. नवभारत हायस्कूल शिवणे पुणे येथे मी शिक्षक ते उपप्राचार्य असा गेले 28 वर्षाचा कालखंड माझा त्या विद्यालयामध्ये व्यतीत झाला आणि जवळजवळ गेले 50 वर्ष पश्चिम हवेलीमध्ये माझा संबंध आला व्याख्यानाच्या निमित्ताने, शिवचरित्र व्याख्यानाच्या निमित्ताने. आणि अशा प्रकारे आजही गेल्या 50 वर्षात या भागातील आणि मावळ पट्ट्यातील लोकांशी माझा संपर्क आहे. माझ्या काळामध्ये जे काही विद्यार्थी घडले, ज्यांचा नावलौकिक राज्य पातळी आणि देश पातळीपर्यंत गेला, त्यांचे चरित्र आपल्यापुढे ठेवावे असा एक विचार मनात येऊन मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर यांनी एक विषय हाती घेतला की आपले जे गुणी विद्यार्थी आहेत, ज्यांनी कला क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, इतिहास क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला, त्यांचं चरित्र लोकांच्या पुढे जावं. आणि अशाच प्रकारे एका इतिहासकाराचं चरित्र मी आपल्यापुढे मांडणार आहे, ज्यांचं नाव आहे श्री अमर युवराज दांगट पाटील शिवणे. अर्थात या घराण्याचे मूळ पाटील शिवकाळामध्ये भिकाजी दांगट पाटील हे शिवणे गावचे पाटील होते, मुलकी पाटील होते. आणि अशा प्रकारे थोर परंपरा या दांगट पाटील घराण्याकडे आहे. शिवकाळामध्ये कर्यात मावळातली देशमुखी कर्जावणे देशमुखाकडे होती आणि या गावाची पाटीलकी ही दांगट पाटील घराण्याकडे होती. याच घराण्यामधला हा कुलदीपक ज्याने आपला ठसा देशभर उमटवला आणि एक अमूल्य असा ग्रंथ त्यांनी सादर केला, जो आहे शहाजी महाराज. तेव्हा या अमर दांगट पाटलांचं चरित्र आपल्या पुढे ठेवताना अगोदर त्यांनी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आणि ती म्हणजे अशी की सन 1998 साली शिवशक्ती ज्ञानपीठ नावाची एक विना अनुदानित संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्यासाठी आपलीच इमारत त्यांनी उपलब्ध करून दिली. यामध्ये शिकणारे विद्यार्थी हे राज्यभरातील गरीब गरजू कुटुंबातील असतात आणि यांची सर्व व्यवस्था ते स्वतः करत असतात. आजपर्यंत त्यांनी स्वतःच त्यांचा खर्च केलेला आहे. या मुलांची राहण्याची, खाण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केली. ज्या ज्या गोष्टी त्या मुलांना लागतील शालेय उपयोगी त्या सर्व पुरवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि हे कार्य चालू आहे. आतापर्यंत 200 मुलांना, विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षित करून स्वयंपूर्ण केलं आहे. ती मुलं आज स्वतःच्या पायावर उभी आहेत, व्यवसायामध्ये असतील, नोकऱ्यामध्ये असतील. त्यांचं जीवन घडवण्याचं असं थोर कार्य या अमर दांगट पाटील आणि त्यांच्या परिवाराने केलेलं आहे आणि हे कार्य सतत चालू आहे. त्या मुलांच्यासाठी आणि ते स्वतः अभ्यासू आणि लेखक असल्यामुळे 2000 पुस्तकांचं संग्रहालय त्यांच्या तिथं घरी आहे आणि त्यातून त्यांनी उत्तम प्रकारची साहित्य रचना केलेली आहे. या ग्रंथालयाचा उपयोग जसा मुलांना होतो तसा त्यांनाही होतो असं त्यांच्या बोलण्यातून आलं. मला आठवतंय की मी शिवचरित्र विद्यालयात सांगत असताना एक मुलगा मनापासून ऐकत असायचा आणि ते मला पाहिल्यानंतर मला त्यावेळेला एक आठवण यायची की हा मुलगा मला लावून एवढं का ऐकतो. परंतु असं म्हटलं जातं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हो नहारे बिरवान के होत चिकणे पात. कोणी मोठा माणूस व्हायचा असेल ना तर त्याची सुरुवात घरापासून, शाळेपासून होत असते आणि उत्तम प्रकारचं पुढे जाऊन त्यांनी महाविद्यालयीन, विश्वविद्यालयीन शिक्षणही घेतलं. पण त्याचबरोबर त्यांची आवड जी होती ती साहित्य लेखनाची ती जागृत झाली आणि यामध्ये त्यांनी पसायदान, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, नामस्मरण इत्यादी आध्यात्मिक ग्रंथांचं लेखन केलं आणि अशा प्रकारे हे ग्रंथ
आज सगळीकडे उपलब्ध आहेत. त्यांचा आगामी जे लेखन आहे म्हणजे पुढच्या काळामध्ये, अर्थात मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर मी इथं थांबणार नाही, ते केवळ शहाजीराजे भोसले हे पुस्तक तयार केल्याने सगळ्या प्रकारचा शिवचरित्राचा किंवा मराठी शाहीचा अभ्यास झाला असं नाही आहे. की संपूर्ण शिवचरित्र, या घराण्याचा संपूर्ण इतिहास मला लोकांच्या पुढे आणायचा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, शिवचरित्र संपूर्ण इतिहास आणि त्याचबरोबर आध्यात्मिक पुस्तक म्हणून ज्ञानदेवाचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे उभारिले देवालय, अशा प्रकारच्या ग्रंथाची संकल्पना आहे आणि त्यांचं लेखनही चालू आहे. म्हणजे सतत लेखनामध्ये, अभ्यासामध्ये व्यग्र आणि व्यस्त झालेलं असं एक सुंदर व्यक्तिमत्व हे आमच्या विद्यालयामध्ये घडलं. नवभारत हायस्कूल शिवण्यामध्ये त्या काळामध्ये बाल्यवयामध्ये जे संस्कार झाले त्याला पुढे गती मिळाली. महाविद्यालयीन आणि विश्वविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याला बहर आला आणि त्यांच्या रूपाने एक उत्तम इतिहास लेखक, संशोधक, अभ्यासक आज जगापुढे आलेला मला दिसत आहे. त्यांनी आत्ता जे पुस्तक लिहिलेलं आहे रणधुरंधर शहाजीराजे भोसले, याचं प्रकाशन शिवशक्ती ज्ञानपीठ महाराष्ट्र पुणे या प्रकाशनामार्फत झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मला हे शहाजीराजांचं चरित्र मी अनेक वेळा यूट्यूब मार्फत आपल्या पुढे आणलेलं आहे. जवळजवळ 669 व्यक्तींचा आणि शिवचरित्रातील आणि मावळ्यांचा इतिहास जगापुढे आणलेला आहे. आज मी बोलत असलेले हे व्याख्यान 670 हा आकडा पूर्ण करेल आणि या 670व्या व्याख्यानामध्ये माझ्याच विद्यार्थ्याचा अमर युवराज दांगट पाटील यांचा इतिहास आणि त्यांचं कार्य आपल्या पुढे मी मांडत आहे. शहाजीराजे भोसले म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज असं ज्यांना म्हणतो आपण. त्यांनी आपल्या काळामध्ये निजामशाही आणि मोगल बादशाही, निजामशाहीमध्ये असताना त्यांनी युद्ध खेळली गेली ती आदिलशाही आणि मोगलशाही यांच्याशी. 4 वर्षे त्यांनी स्वतंत्रपणे झुंज दिल्यानंतर शेवटी तह झाला आणि त्यानुसार शहाजीराजे हे आदिलशहाचे दरबारी सरलष्कर पदावर रुजू झाले. परंतु त्यांनी स्वतंत्र जो विचार केला होता स्वराज्याची संकल्पना ती त्यांना काही त्यांच्या काळामध्ये अस्तित्वात आणता आली नाही. आणि मग पुढे आपले पुत्र पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या रूपानं ते साकार करण्याचं कार्य त्यांनी केलं, म्हणून त्यांना स्वराज्य संकल्पक असं म्हणतो आपण. ते नेहमीच सावध असायचे. त्यांनी शिवाजीराजांना सुद्धा मार्गदर्शन करताना असं सांगितलं होतं की म्लेंछ दुर्जन उदंड बहुता दिवसांचे माजले, बंड या कारणाने अखंड सावधान असावे, असा सल्लाही त्यांनी दिला. की दुर्जन आणि म्लेंछ आपल्या देशामध्ये खूप माजलेले आहेत, तेव्हा तुम्ही सावध राहा. सावधपणे सर्व जगाचे वर्तमान आधीच घ्यावे, जाऊये तिकडे जावे विवेके सहित, असं मार्गदर्शन शहाजीराजानं आपल्या मुलाला केलं. आणि याचा सर्व अभ्यास करून या लेखकानं हे चरित्र आपल्या पुढे मांडलेलं आहे. शहाजीराजे नेहमी सावध असायचे, तसं शिवाजी महाराजही नेहमी राजकारण धुरंधर होते, सावध होते आणि प्रत्येक वेळेला आपल्या हेरामार्फत माहिती घेऊन पुढील कार्य करायचे. तेव्हा याचं विवेचन आपल्याला या पुस्तकामध्ये दिसेल. शिवाजी महाराजांना त्यांनी जहागिरीचा राज्यकारभार सांगताना जिजाऊ मासाहेबासोबत काही धुरंधर मंडळी आणि सेनापती मानकोजी 10 तोंडे देऊन त्यांना पुण्याला जहागिरीत पाठवलं. आणि त्यावेळेला त्यांनी एक राजमुद्रा दिली. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. या प्रतिपचंद्रेच्या
प्रतिपश्चंद्रेच्या चंद्रामुळे ही जी मुद्रा आहे ती विश्वाला वंदनीय होईल आणि शहाजी पुत्र छत्रपती शिवाजी किंवा शिवाजी राजे यांची उत्तर उत्तर प्रगती होत जाईल. अशा प्रकारची एक मुद्रा आपल्या मुलाला देऊन त्यांनी काही स्वतंत्र राज्याची पायाभरणी केलेली. ह्या सर्व इतिहास लेखकाने मांडलेला आहे. मला त्यांच्याशी बोलताना असं आढळून आलं की हा ग्रंथ तयार करताना ह्या लेखकाने किती कष्ट घेतले. मी काल जेव्हा त्यांच्यावरून दूरध्वनीवरून बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं, सर मी तामिळनाडूमध्ये आहे. म्हणजे शहाजी महाराजांचं चरित्र तयार करताना आणि इतर चरित्र तयार करताना शिवाजी महाराज वगैरे देशभर त्यांचं भ्रमण चालू आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली येथे जाऊन तेथील दस्तऐवज महाराष्ट्र, कर्नाटक या सर्व राज्यामध्ये जवळजवळ जिथं शहाजी महाराजांचं कार्य होतं त्या आदिलशाहीमध्ये, त्यानंतर निजामशाहीमध्ये आणि मोगलाईमध्येही काही काळ होते, तेव्हा सगळ्या ठिकाणी जाऊन दिल्लीपर्यंत त्यांनी ग्रंथालये पाहिली. त्या ग्रंथालयातले दस्तऐवज कागदपत्र अभ्यासले आणि त्याचा अभ्यास करून त्यांचे मूळ संदर्भ घेतले आणि अशा प्रकारचे हा ग्रंथ साकार झाला. अर्थात या प्रसंगी मोठमोठे इतिहासकार आपल्याकडे शिवचरित्रातले होऊन गेले. आत्ताच काही दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं ते कैलासवासी गजानन मेहेंदळे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. डॉक्टर सदानंद मोरे हे आपल्याला ज्यांनी खूप काही ऐतिहासिक आणि संत महात्म्यावर ज्यांनी लेखन केलं, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते असे थोर साहित्यिक, त्यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. इंद्रजित सावंत हे इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक आहेत, त्यांचंही मार्गदर्शन लाभलं. आणि नम्रपणे ते सांगतात की नवभारत हायस्कूलमधल्या गुरुजनांचं हे मला मार्गदर्शन लाभलं आणि त्याच्यातूनच माझी जडणघडण झाली. प्रसिद्ध इतिहास लेखक अमर युवराज दांगट पाटील यांची दुसरी एक बाजू सांगताना मला असं सांगता येईल की मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे साहेब हे त्यांचे मामा आहेत. म्हणजे घरीदारी मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. जसा वारसा पूर्वजांचा आहे तसा मातृकुळातलाही आहे आणि स्वतःचं कर्तृत्व आहे. या सर्व गोष्टी त्यांना लाभदायक आणि फलदायक ठरल्या. त्याचबरोबर सगळ्या कुटुंबाची साथ, वडील कैलासवासी युवराज दांगट पाटील, त्यांच्या मातोश्री आणि बंधू, चुलत बंधू, त्यांचे सध्याचं ज्यांचं कार्य शिवणे उत्तमनगर भागामध्ये चाललेलं आहे ते अतुल दांगट पाटील, विकास दांगट पाटील, महेंद्र दांगट पाटील असे त्यांच्या घराण्यातील अनेकांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे आणि पूर्ण वेळ त्यामुळे आपलं कार्य ते करत असतात. साहित्य लेखन, इतिहास लेखन आणि अभ्यास करत देशभर भ्रमण करताना मला हे पाहिल्यानंतर हे चरित्र आपल्या पुढे यावं अशा प्रकारची एक कल्पना मनाशी आली आणि म्हणून आज हे चरित्र आपल्या पुढे ठेवताना मला आनंद होत आहे. उत्तरोत्तर त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो एवढी अपेक्षा ठेवून मी आजच्या माझ्या या व्याख्यानाला पूर्ण विराम देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.